देखिए, ये जो है, जब 2 साल पहले ये प्रोटेस्ट आंदोलन हुआ था किसानों का, तब भी भारतीय जनता पार्टी ने कहा था कि किसान नहीं है, खालिस्तानी है। उन्हें खालिस्तानियों से पैसा आता है आंदोलन के लिए, नक्सलाइट है, माओवादी है, वो किसान नहीं है, हजारों किसान नहीं है। और फिर एक बार किसान आंदोलन को इस प्रकार से बदनाम करने की कोशिश नरेंद्र मोदी और उनकी सरकार कर रही है। हजारों किसान एक खालिस्तानी है, हजारों लाखों किसान टेररिस्ट है, नक्सलाइट है, माओइस्ट है। अगर है तो गोली चलाओ, हिम्मत है तो गोली चलाइए ना आप। ये पूरा नरेंद्र मोदी और उनकी सरकार जिस तरह से किसान आंदोलन को जिस तरह से वो हैंडल कर रही है, मुझे लगता है पूरा मामला हाथ से निकल चुका है। सर, MSRTC बांद्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे 29 एकर ती अदानी यांना डेव्हलपमेंटसाठी दिली आहे, इमारती बांधण्यासाठी। त्यासाठी L&T ने देखील निवेदन दिला होता आणि टर्नओव्हर पाहिला तर अदानी यांनाच भेटणार असं विरोधकांकडून। बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाहीत। इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे यांची नावं जाहीर करा। ही जी सूचना किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे। मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे, गोरखधंदा। आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत। आमच्याकडे नाही आहेत, आमच्या पक्षाकडे नाही आहेत, किंवा काँग्रेसकडे नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत, डाव्यांकडे नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत। मिठागराची जमीन मोदीला म्हणजे अडाणींना, धारावी अडाणींना, आता बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना। म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हुतात्मे दिलंय त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल। काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक, काय करतात काय कोल्हापुरात बसून? अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा फुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत। हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत, अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम अडाणींच्या। आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा, तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते।